युनिक अचिव्हर्स या आमच्या ग्रुपतर्फे मी औदुंबर शिंदे तुमचे सर्वांचे अभिवादन करतो. नमस्कार. या ग्रुपतर्फे आम्ही समाज उपयोगी असे अनेक कार्यक्रम राबवतो. गोव्यातील कायदा हा विषय निवडताना आम्ही समाजातील अनेक घटकांकडे चर्चा केली आणि हा विषय गोव्यातील कायदा हा विषय निवडला. कायदा विषयक आम्हाला अनेक विषय हवे आहेत, ते तुम्ही नक्की सुचवू शकता. आणि हो, आजचा हा एपिसोड कसा झाला ते आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार. आजचा आपला विषय आहे गोव्यात लग्न रजिस्ट्रेशन कसे करावे. गोव्यामध्ये कॉमन सिव्हिल कोड आहे. कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला इथे रजिस्टर्ड लग्नच करावे लागते. म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन आपल्या लग्नाच्या तारखेची नोंदणी करणे आणि ती कशी करणे ते आता आपण बघूया. जी व्यक्ती नवरा बायको म्हणजे मुलगा मुलगी, मुलाचं वय मिनिमम गोव्यामध्ये 21 वर्ष असायला हवं आणि मुलीचं वय 18 वर्ष असायला हवं मिनिमम. ही अट अत्यंत महत्त्वाची आहे. हे जर गोव्यामध्ये जन्मलेले असतील तर त्यांना ॲफिडेव्हिटची गरज लागत नाही. अदरवाईज नाही तर ते गोव्याच्या बाहेरचे जर असतील तर ते तसं त्यांना ॲफिडेव्हिट प्रोड्यूस करावं लागतं. दोघांना लग्न करायचं आहे म्हटल्यानंतर त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन हा एक पर्याय असतो, ज्याच्यामध्ये ते गोव्याच्या गव्हर्नमेंट ऑफ गोवाच्या वेबसाईटला जाऊन रजिस्ट्रेशनच्या वेबसाईटला जाऊन ते ऑनलाईन रजिस्ट्रेशनची पहिली पातळी पार करू शकतात. 2 त्याच्यामध्ये टप्पे असतात, ते आपण आता नीट समजून घेऊ. जेव्हा आपण लग्न करायचं नवरा नवरी ठरवतात तेव्हा त्या घटनेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते वेबसाईटला जातात. वेबसाईटवर अपलोड करत असताना इन्फॉर्मेशन अपलोड करायच्या आधी त्यांना त्यांचे फोटो त्या कम्प्युटरवर अपलोड करावे लागतात. त्या दोघांचे आधार कार्ड अपलोड करावे लागतात ओरिजिनल त्यांच्या कम्प्युटरवर. त्याच्यानंतर त्यांचे बर्थ सर्टिफिकेट जे आहेत ते त्याच्यामध्ये अपलोड करावं लागतात. ॲफिडेव्हिट जर काय केलं असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये अपलोड करावं लागतं. अपलोड केल्यानंतर जेव्हा वेबसाईट तुम्ही ऑन करता आणि ऑन केल्यानंतर जेव्हा त्या फील्डमध्ये ते जे आपल्याला भरायचं असतं, समजा नाव लिहिलं, त्या फील्डच्या इथं क्लिक केलं की ब्राउज युअर फोटो म्हणलं की तो तुमचा फोटो, आईबाबांचे फोटो म्हणजे मुलाकडचे आईबाबा मुलीकडचे आईबाबा यांचे सुद्धा फोटो त्याच्यामध्ये लागतात. आणि 3 साक्षीदार केल्यानंतर अपलोड केलं की ते रजिस्ट्रेशन ऑफिसच्या मुख्य हेड ऑफिसला जातं. त्यानंतर मुख्य हेड ऑफिसमधनं त्याची काही क्वेरी असतील किंवा काय असेल त्याप्रमाणे ते आपल्याला एक कळवतात की तुमचं अप्रूव्हल झालेलं आहे, तुम्ही कुठली तारीख तुम्हाला हवं तो स्लॉट तुम्ही डिसाईड करा आणि या तारखेला या. हे झालं पहिलं रजिस्ट्रेशन. मग त्या तारखेला मुलगा मुलगी, त्याचे आई वडील, तिचे आई वडील आणि 3 साक्षीदार, ज्या 3 साक्षीदारांचे आधार कार्ड आहेत ओरिजिनल, यांना त्या दिवशी बोलवण्यात येतं. पहिलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सकाळच्या सत्रात केलं जातं रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये. त्या दिवशी सह्या होतात आणि त्यांना फॉर्मल रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर पुढच्या रजिस्ट्रेशनला 15 दिवसानंतर बोलावण्यात येतं. म्हणजे ह्या सर्व लोकांनी परत 15 दिवसांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये यायचं असतं. आता कधी कधी काय होतं की खूपच अर्जन्सी आहे, काहीतरी एखाद्या मुलाला व्हिसासाठी परदेशात जायचं आहे, घरात कोणीतरी आजारी आहे आणि 15 दिवसांनी परत येणं काही शक्य नसेल, तर त्यावेळेस असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा यांचे जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर फॉलो करून सब रजिस्ट्रारला रिक्वेस्ट करून त्याच दिवशी परत संध्याकाळी सेकंड रजिस्ट्रेशन सुद्धा करण्याची सोय गोव्यामध्ये आहे. ओके. साधारणतः रजिस्ट्रेशनचा 1000 रुपये त्याला फी असते गव्हर्नमेंटची. हे झालं अर्जन्सीमध्ये. पण जेव्हा 15 दिवसानंतर जेव्हा परत एकदा बोलवण्यात येतं तेव्हा परत नवरा नवरी आणि मुख्य 3, आता पहिल्या वेळेस 3 साक्षीदार होते पण यावेळेस आता 2 साक्षीदार लागतात. यांच्यापैकीच 2 साक्षीदार पुरेसे असतात आणि 2 साक्षीदार येऊन त्यांचं परत एकदा सह्या तिथल्या केल्या जातात. आणि आता हा 15 दिवसाचा पिरियड कशासाठी असतो तर ह्या व्यक्तींपैकी कोणाचं आधी काही लग्न झालेलं आहे नाही आहे काही माहीत नाही, कोणाचे ऑब्जेक्शन्स आहेत का या लग्नासाठी, या पिरियडसाठी गव्हर्नमेंट पब्लिकेशन ऑफ नोटीससाठी तो पिरियड राखून ठेवतात. त्यानंतर मग न्यूजपेपरमध्ये ते असे दोघं लग्न करत आहेत म्हणून त्यांचे नोटिफिकेशन देतात. सब रजिस्टर ऑफिसच्या बाहेर सुद्धा असतात. तर हेतू हा असतो की कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल
काही असू शकतं, कुठलाही मॅटर असू शकतो, कोर्टात कोणातरी डिवोर्स केस चालू असू शकते, त्यांना मुलं बाळ असू शकतात किंवा काही असू शकतं. ते टाळण्यासाठी 15 दिवसाचा अवधी देतात. 15 दिवसांनी परत त्याच जी तारीख आपल्याला दिली जाते त्या तारखेला आपण परत आपल्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये यायचं आणि सेकंड हाफमध्ये म्हणजे 2:45 नंतरच्या पुढच्या काळामध्ये आपलं परत एकदा सह्या आणि आपल्या जे काय सोपस्कार रजिस्ट्रेशनचे आहेत ते होतात आणि ती तारीख म्हणजेच या दोघांचं लग्न झालेली तारीख जी समजली जाते त्या तारखेचं सर्टिफिकेट मिळतं आणि त्या तारखेला हे दोघं विवाहित झालेले आहेत असं डिक्लेअर होतं. त्यानंतर तुम्ही कधी जाऊन तुम्ही कार्यालय बुक करा आणि तुमचे वैदिक धार्मिक पद्धतीने किंवा इस्लामिक किंवा त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते त्यांचे लग्न करू शकतात. पण गव्हर्नमेंटच्या बुक्सप्रमाणे त्या दिवशी सेकंड सहीच्या नोटिफिकेशनच्या दिवशी त्या दोघांचं लग्न झालेलं आहे असं शिक्कामोर्तब होतं. अशा पद्धतीने गोव्यामध्ये लग्न रजिस्ट्रेशन केलं जातं. युनिक अचिव्हर तर्फे आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुढे दिलेल्या फोन नंबरवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला आवश्यक वाटणारा कोणताही कायद्याचा विषय इथे आम्हाला सुचवू शकता. आम्ही त्या विषयावर स्पेशल व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.